हॅलो स्टुडंट्स, मागच्या आपण टॉपिकमध्ये न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आपण स्टडी केलेली होती, बरोबर आहे. मीन्स देर इज रिॲक्शन विथ अन ॲसिड विथ अ बेस टू फॉर्मेशन ऑफ द सॉल्ट अँड वॉटर. दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज अ न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. आपण ही न्यूट्रलायझेशन रिॲक्शन प्रत्यक्ष पण बघितलं एक्सपेरिमेंट करून, आणि त्याचप्रमाणे आपण बघितलेलं पण आहे, शिकलेलो पण आहे. आता आपण बघणार आहोत रिॲक्शन ऑफ द ॲसिड विथ द मेटल्स. आता हा जो एक्सपेरिमेंट आपण प्रॅक्टिकली आपण जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा आपण प्रत्यक्ष करणारच आहोत. आता जी रिॲक्शन होते ॲसिडची, वेन द ॲसिड कॅन बी रिॲक्ट विथ अन मेटल विच इज अ डिटरमाइन द स्ट्रेंथ अँड द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ॲसिड अँड ऑल्सो द रिॲक्टिव्हिटी ऑफ द मेटल्स. म्हणजे जेव्हा हे दोघांची रिॲक्शन होते तेव्हा ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनवरून आपण जे आपण ॲसिड यूज करणार आहोत त्या ॲसिडची तीव्रता, त्याचप्रमाणे त्याचं सहनती किती आहे, म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे ते आपण डिटरमाइन करू शकतो. त्याचप्रमाणे जो आपण मेटल रिॲक्ट होणार आहे त्या मेटलची रिॲक्टिव्हिटी किती असणार आहे ते बघणार आहोत. अँड ऑल्सो वी कॅन डिटरमाइन द टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन्स. आता ही जी रिॲक्शन्स आहे जनरली डायल्यूट ॲसिड कॅन बी रिॲक्ट विथ अँड मेटल्स. आता एक एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत. आता सपोज झिंक मेटल तुम्हाला सगळ्यांना माहिती, वी कॅन टेक द झिंक मेटल. आपण झिंक घेऊ. तुम्हाला एक्सपेरिमेंट म्हणाल तर तुम्ही मॅग्नेशियमचा केलेला होता. मॅग्नेशियमची फिफ्थ वायर तुम्ही त्यामुळे तुम्हाला मॅग्नेशियम सगळ्यांना परिचित आहे. सपोज आय कॅन टेक इन द टेस्ट ट्यूब द मॅग्नेशियम मेटल. वेन इट इज अ रिॲक्ट विथ आता मी एक टेस्ट ट्यूब घेतली. आय कॅन टेक वन टेस्ट ट्यूब add the magnesium, solid magnesium in it. Then I can pour the dilute hydrochloric acid. जेव्हा मी त्याच्यामध्ये त्या मॅग्नेशियम वर मी जेव्हा डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड जेव्हा टाकते ते ॲक्च्युली काय होतं की हा जो मॅग्नेशियम मेटल जो आहे विच इज अ रिॲक्ट विथ अँड डायल्यूट ॲसिड अँड देर इज इनफ्लेमेबल हायड्रोजन गॅस विल बी द इव्हॉल्व. म्हणजे त्यावेळेला हायड्रोजन गॅस काय होतो, इव्हॉल्व होतो. अँड ड्युरिंग दिस रिॲक्शन दिस मॅग्नेशियम डिस्प्लेस द हायड्रोजन्स अँड फॉर्म द मॅग्नेशियम क्लोराइड्स. आता ॲक्च्युली ॲट द सेम टाइम ॲक्च्युली काय होतं, these are a metal can be converted into the basic radicals and which is a combined with an acid radicals of the chloride ions and the hydrogen gas is evolved. ॲक्च्युली रिॲक्शन कशी होते सांगते. हा मॅग्नेशियम गॅस हायड्रोजनला डिस्प्लेस करतो टू फॉर्म द मॅग्नेशियम क्लोराइड, बरोबर आहे. आता हा मॅग्नेशियम क्लोराइड फॉर्म करतो आणि त्यावेळेला हायड्रोजन गॅस काय करतो, इव्हॉल्व होतो. आता जरा रिॲक्शन बॅलन्स करू, कारण ते हायड्रोजन 2 आहेत, क्लोरीन पण 2 आहे, त्यामुळे पण 2. आता हायड्रोक्लोरिक ॲसिड जे आहे हे ॲक्वस सोल्युशन आहे, त्यामुळे मॅग्नेशियम क्लोराइड पण ॲक्वस सोल्युशन फॉर्म होणार आहे. आणि हायड्रोजन गॅस आहे त्यामुळे मी इथे जी लिहिलेला आहे. हा सॉलिड आहे त्यामुळे एस लिहिलेला आहे. हे सोल्युशन आहे त्यामुळे ॲक्वस AQ लिहिलेलं आहे, पण सोल्युशन आहे म्हणून ॲक्वस. आणि हायड्रोजन गॅस काय झालेला आहे, इव्हॉल्व होताना दिसतोय. आता ॲक्च्युली आपण एक्सपेरिमेंट देखील करू शकतो की नक्की हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होतो का नाही ते. जेव्हा आपण त्याला एक टेस्ट ट्यूब घेतली, मॅग्नेशियम टाकला, हायड्रोक्लोरिक ॲसिड ओतलं, जेव्हा हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होतं त्यावेळी समजा आपण एक जळती माचीस जर त्याच्यावर आपण ठेवली तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हायड्रोजन गॅस जो आहे विच इज इनफ्लेमेबल, म्हणजेच तो स्वतः जळतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही असं माचीसवर ठेवतो तेव्हा तो काय होतो, फटकने जसा आपला फटाका फुटतो त्याप्रमाणे काय होतो, आवाज येतो. म्हणजे यावरून सांगू शकतो की ते कोणता गॅस इव्हॉल्व होतो, हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होतो. म्हणजे यावरून आपण काय सांगू शकतो की वेन एनी मेटल रिॲक्ट विथ अन ॲसिड टू फॉर्म द सॉल्ट अँड द हायड्रोजन गॅस, कोणता गॅस तयार होतो, हायड्रोजन गॅस काय होतो, फॉर्म होतो. हे लक्षात घ्या. म्हणजे कुठल्याही जेव्हा ॲसिडची जेव्हा कुठल्याही मेटलबरोबर रिॲक्शन होते त्यावेळी हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होतो, हे लक्षात घ्या. आणखी आपण 2-4 एक्झाम्पल्स बघूया. झिंकचं घेऊया, तुमच्या पुस्तकामध्ये आहे. झिंक आहे विच इज अ सॉलिड वेन इट इज अ रिॲक्ट विथ अन सल्फ्युरिक ॲसिड H2SO4. झिंक काय करतो, हायड्रोजनला डिस्प्लेस करतो आणि टू फॉर्म द झिंक सल्फेट and the hydrogen gas will be the form which is evolved.
हे पण ॲक्वस, हे लक्षात घ्या राहिलं. तर तुम्हाला आणखी तुमच्या पुस्तकामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे. वेन द कॉपर, ज्याला आपण तांब असं म्हणतो, वेन इट इज अ रिॲक्ट विथ अ नायट्रेट HNO3, कॉपर नायट्रेट फॉर्म होतात. आणि हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होतो. रिॲक्शन बघून घ्या. म्हणजे एक डोक्यात लक्षात घ्यायचं की कुठलाही मेटल ॲसिडवर रिॲक्ट झाला की हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होणार 100%. जसं आपण म्हणतो न्यूट्रलायझेशन जेव्हा ॲसिड आणि बेसची रिॲक्शन होते ते सॉल्ट आणि वॉटर जसं फॉर्म होतं, तेव्हा त्याचप्रमाणे जेव्हा कुठल्याही मेटलची ॲसिड बरोबर रिॲक्शन होईल तरी हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होणार, म्हणजे हायड्रोजन गॅस तयार होणार. हे डोक्यात फिक्स ठेवायचं आहे. आता आपण पुढची रिॲक्शन बघणार आहोत. द रिॲक्शन ऑफ ॲसिड विथ ऑक्साईड होता, हे मेटल बरोबर झालेलं आहे. तर आपण ऑक्साईड ऑफ द मेटल बघूया. तुम्हाला माहीत असेल, प्रायमर हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल. जेव्हा घराला कलर मारतात, कुठल्याही एखाद्या जर त्याला पेंट केलं तर कुठलाही आर्टिकल आर्टिकल जेव्हा पेंट मारतात ते त्याच्यावर आधी प्रायमर लावला जातो, सगळ्यांना माहीत असेल. तर हा जो प्रायमर जो आहे, ह्या प्रायमरला म्हटलं तर रेड ऑक्साईड. काय म्हटलं तर प्रायमरला रेड ऑक्साईड. ॲक्च्युली हा जो प्रायमर आहे किंवा हा जो रेड ऑक्साईड आहे हा वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतो का, सांगू शकता? नाही, विच इज नॉट डिझॉल्व इन टू द वॉटर. हा रेड ऑक्साईड आहे, वॉटरवर डिझॉल्व होत नाही. आता ॲक्च्युली हा जो प्रायमर आहे याचा केमिकल फॉर्म्युला काय आहे, तर त्याचा केमिकल फॉर्म्युला आहे Fe2O3. आपण विचारतो परीक्षेला रेड ऑक्साईड, ज्याला आपण प्रायमर असं म्हटलं जातं, त्याचा केमिकल फॉर्म्युला Fe2O3 आहे, विच इज इनसोल्युबल इन वॉटर बट वेन इट कॅन बी रिॲक्ट विथ अन डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड, त्यावेळेला काय तयार होतं? आता ते काय होतं, फेरिक क्लोराईड प्लस वॉटर O3 आहे, त्यामुळे 3 आले. इथं ऑक्सिजन 3 आहे, तिथे पण 3 हवे, त्यामुळे 3 निघून 3 गुणे 6 6 Fe2O3 twice. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, ॲक्च्युली हा वॉटर सोल्युबल फेरिक जो आहे फेरिक क्लोराईड हा वॉटर सोल्युबल सॉल्ट तयार होतो. म्हणजे कुठलाही मेटल ऑक्साईड जेव्हा ॲसिड बरोबर रिॲक्ट होतो त्यावेळेला त्याचा सॉल्ट आणि वॉटर तयार होतो. म्हणजे जेव्हा रेड ऑक्साईड जेव्हा इट इज वेन रिॲक्ट विथ अन हायड्रोक्लोरिक ॲसिड टू फॉर्म द फेरिक क्लोराईड which is soluble in a ferric chloride and the water, and this ferric chloride are soluble in water. आलं लक्षात? म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुठलाही मेटल ऑक्साईड जेव्हा ॲसिड बरोबर रिॲक्ट होतो तेव्हा देखील सॉल्ट आणि वॉटर तयार होतं. मग असे मेटल जेव्हा रिॲक्ट झाला तेव्हा सॉल्ट आणि काय झालं होतं, हायड्रोजन गॅस इव्हॉल्व झाला होता. परंतु जेव्हा ऑक्साईड बरोबर रिॲक्शन होते तर सॉल्ट आणि वॉटर काय होतं, तयार होतं. हे लक्षात घ्या. हा जो आहे हा मेटल ऑक्साईड आहे, हे ॲसिड आहे, हे जे तयार झालेलं सॉल्ट आहे आणि काय तयार झालेलं आहे, वॉटर. हे कुठलंही जेव्हा मेटल ऑक्साईड ॲसिड बरोबर रिॲक्ट होतं तेव्हा सॉल्ट आणि वॉटर हे तयार होणार आहे. आणखी काही रिॲक्शन तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत ते आपण रिॲक्शन, कॅल्शियम ऑक्साईड व्हेन इट इज रिॲक्ट विथ अन हायड्रोक्लोरिक ॲसिड. ओके,
calcium oxide. When it is a react with an hydrochloric acid to form calcium chloride and water. To form the calcium chloride and the water, it is aqueous. हे लिहायला विसरले. आणखी एक रिएक्शन आहे तुमच्या पुस्तकामध्ये, मॅग्नेशियम ऑक्साइड. when it is a react with an हायड्रोक्लोरिक ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे ना, ओके. तर काय तयार होतं, मॅग्नेशियम क्लोराईड MgCl2 तयार होतं आणि काय तयार होतं, वॉटर तयार होतं. ओके. आणखी एक रिएक्शन आहे झिंक ऑक्साइड. It is a react with a hydrochloric acid to form zinc chloride and the water molecules. Aluminium oxide when it is react with hydrogen fluoride. Aluminium oxide when it is react with an hydrogen फ्लोराइड आहे, ओके. ॲल्युमिनियम फ्लोराइड तयार होतं प्लस H2O थ्राईस. नको, हे आपण 6 ट्वाइस, ओके. बघा याच्यामध्ये मी दाखवलंय ॲल्युमिनियम ऑक्साइड वेन रिॲक्ट विथ हायड्रोजन फ्लोराइड टू फॉर्म द ॲल्युमिनियम फ्लोराइड अँड द वॉटर. या रिॲक्शन तुमच्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत भरायला, ते मी तुम्हाला आता दाखवलेलं आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची की कुठलाही मेटल ऑक्साईडची रिॲक्शन जेव्हा वॉटर बरोबर ॲसिड बरोबर होते त्यावेळेला सॉल्ट आणि वॉटर तयार होतं, बरोबर आहे. आता हे जे मेटल ऑक्साइड आहे विच इज अ रिॲक्ट विथ अन ॲसिड बट इट इज अ नॉट रिॲक्ट विथ अन बेस. हा जो मेटल ऑक्साइड जो आहे हा ॲसिड बरोबर रिॲक्ट होतो पण बेस बरोबर रिॲक्ट होत नाही. कारण का रिॲक्ट होत नाही, कधी तुम्ही विचार केला की हा ॲसिड बरोबर रिॲक्ट होतो, तुमच्या खाली प्रश्न आहे व्हाय इट इज अ रिॲक्ट विथ अन ॲसिड. हा जो मेटल ऑक्साइड आहे, कुठलाही मेटल ऑक्साइड घ्या, हा ॲसिड बरोबर रिॲक्ट होतं पण बेस बरोबर रिॲक्ट होत नाही. कारण याचं कारण एवढंच आहे की जी रिॲक्शन होते ती अपोजिट इन नेचरमध्ये होते. आता तसं जर बघितलं तर हा जो मेटल ऑक्साइड जो आहे विच इज अ बेसिक इन नेचर, आणि त्याच्यामुळे नेचर बेसिक असल्यामुळे बेस इन नेचर असल्यामुळे मेटल ऑक्साइड डू नॉट रिॲक्ट विथ अन बेस. तो बेस बरोबर रिॲक्ट होत नाही, फक्त इट इज रिॲक्ट विथ अन ॲसिड टू फॉर्म द सॉल्ट अँड वॉटर. म्हणजे डोक्यात एक कायमचं लक्षात ठेवायचं की मेटल ऑक्साइडची रिॲक्शन फक्त ॲसिड बरोबर होते, बेस बरोबर होत नाही. इट इज नॉट रिॲक्ट विथ अ बेस बिकॉज द बोथ आर बेसिक इन नेचर. दोघं जे आहेत ते बेसिक इन नेचरमध्ये असल्यामुळे म्हणजे सेम असल्यामुळे नेचर दोघांचं, त्यामुळे दोघांमध्ये रिॲक्शन होत नाही. त्यामुळे ह्याची फक्त रिॲक्शन कशाबरोबर होते, ॲसिड बरोबर होते, बरोबर आहे. लक्षात आलं. म्हणजे पहिलं आपण बघितलं मेटल बरोबर रिॲक्शन झाल्यावर हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होतो, आणि जेव्हा मेटल ऑक्साईड बरोबर रिॲक्शन होते ॲसिडची त्यावेळी काय होतं, सॉल्ट आणि वॉटर तयार होतं. आता आपण बघणार रिॲक्शन ऑफ द बेस विथ ऑक्साइड ऑफ नॉन मेटल. आता एक गोष्ट with the bases can be react with an oxide of the non-metal, it is also form the salt and the
वॉटर, बिकॉज आता तुम्ही म्हणाल की बेसची रिॲक्शन ऑक्साईड ऑफ द नॉन मेटल बरोबर होते, पण ऑक्साईड ऑफ द मेटल बरोबर होत नाही का, तर ऑक्साईड ऑफ द नॉन मेटल विच इज ॲसिडिक इन नेचर, दॅट्स वाय द बेस कॅन बी रिॲक्ट विथ अन ऑक्साईड ऑफ द नॉन मेटल. कारण हे जे ऑक्साईड ऑफ द नॉन मेटल आहे हे ॲसिडिक इन नेचर आहे, त्यामुळे ह्या बेसची रिॲक्शन कोणाबरोबर होते, ऑक्साईड ऑफ द नॉन मेटल बरोबर होते. आता आपण एक ऑक्साईड ऑफ द नॉन मेटल घेऊया. सगळ्यात नेहमीचा परिचय कार्बन डायऑक्साईड. इट इज अ रिॲक्ट विथ एन सोडियम हायड्रॉक्साईड. बरोबर आहे. तर काय तयार होतं, सोडियम कार्बोनेट प्लस वॉटर. सोडियम कार्बोनेट प्लस वॉटर. आता ह्या सोडियम पलीकडच्या साईडला 2 आहेत, त्यामुळे ह्या साईडला पण आपल्याला 2 आणणं आवश्यक आहे, कारण हायड्रोजन पण तिकडे 2 आहेत. ऑक्सिजन 3 आणि 1 4. ओके, बॅलन्स झालेले आहे. म्हणजे इथे पण तुम्ही जर बघितलं तर ऑक्साइड ऑफ नॉन मेटल react with a base to form salts and water. आणखी एक एक्झाम्पल घ्या. आता हा कार्बन डायऑक्साईड, अगेन इट कॅन बी रिएक्ट विथ पोटॅशियम हायड्रॉक्साईड. आपण बेस आहे, बरोबर आहे. मग हा काय झालं, पोटॅशियम कार्बोनेट K2CO3 प्लस वॉटर ट्वाइस. अगेन एक एक्झाम्पल आहे सल्फर ट्रायऑक्साईड SO3. इट इज अ रिएक्ट विथ एन sodium hydroxide NaOH to form sodium sulfate Na2SO4 plus water. आता खाली तुमच्या पुस्तकात आणखी एक रिएक्शन दिली नाही आहे, झिंक ऑक्साईड. आता बघितलं तर हे जे आहे ऑक्साईड ऑफ द नॉन मेटल, परंतु एक आणखी लक्षात घ्या की हा जो मेटल आहे त्याचे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मेटल ऑक्साईड डू नॉट रिॲक्ट विथ एन बेस, बट झिंक ऑक्साईड अँड द aluminum oxide the both are react with an base also. म्हणजे हे जे आहेत झिंक ऑक्साईड हा किंवा ॲल्युमिनियम ऑक्साईड बोथ आर मेटल ऑक्साईड आहेत, बरोबर आहे. तुम्ही म्हणाल मग मॅडम मगाशी तुम्ही म्हटलं तर की ते बेस बरोबर रिॲक्ट होत नाही कारण दोघांचं बेसिक नेचर असतं, बरोबर आहे. परंतु हा झिंक ऑक्साईड हा जरी मेटल ऑक्साईड असला किंवा ॲल्युमिनियम ऑक्साईड हा जरी मेटल ऑक्साईड असला तरी देखील हा दोघांबरोबर रिॲक्ट होतो. ॲसिड बरोबर तर होतच आहे, तुम्हाला मगाशी मी सांगितलेलं आहे, पण त्याचबरोबर ह्याची रिॲक्शन बेस बरोबर पण होते. आलं लक्षात. आणि जेव्हा यांची रिॲक्शन बेस बरोबर होते तेव्हा समजा जर आपल्या ॲल्युमिनियम ऑक्साईडची जर झाली रिॲक्शन तर सोडियम ॲल्युमिनेट फॉर्म होतं आणि झिंक ऑक्साईडच्या नंतर झिंकेट तयार होतं. आता त्या रिॲक्शन जे आहेत त्या तिथे आणि ॲक्च्युली हा ॲल्युमिनियम ऑक्साईड आणि झिंक ऑक्साईड इट इज अ ॲम्फोटेरिक इन नेचर. आता तुम्ही म्हणाल ॲम्फोटेरिक इन नेचर का आहे, कारण इट इज अ रिॲक्ट, हा जरी मेटल ऑक्साईड असला तर इट इज अ रिॲक्ट विथ बोथ ॲसिड ॲज वेल ॲज बेस. दॅट्स वाय ते त्याचं नेचर जे आहे ते कसं आहे, ॲम्फोटेरिक इन नेचर आहे. त्यामुळे झिंक ऑक्साईडची देखील हा जरी मेटल असला झिंक ऑक्साईड तरी देखील ह्याची रिॲक्शन बेस बरोबर होते. आता बेस बरोबर होते म्हणजे नक्की कशी रिॲक्शन होते ते बघूया. ॲल्युमिनियम ऑक्साईड हा जरी मेटल ऑक्साईड आहे Al2O3 हा मेटल ऑक्साईड आहे. इट इज अ रिॲक्ट विथ एन सोडियम हायड्रॉक्साईड. तर काय तयार होतं, सोडियम ॲल्युमिनेट तयार होतं.
आणि वॉटर फॉर्म होतं. सोडियम ॲल्युमिनेट. Where aluminum oxide react with an base like sodium hydroxide to form the sodium aluminate and the water. Also zinc oxide can be react with that to form zincate Na2CO. Plus water. म्हणजे हे दोघं जे आहेत हे ॲसिड बरोबर पण आणि बेस बरोबर पण रिॲक्ट होतात. मग अशी आपण ॲसिडची रिएक्शन ॲसिड बरोबरची रिएक्शन बघितली, आता आपण बेस बरोबरची रिॲक्शन बघितलेली आहे. दॅट्स वाय बोथ आर द ॲम्फोटेरिक इन नेचर, कारण हा हे जे दोघं जे आहेत हे ॲसिड बरोबर पण रिॲक्ट होतात आणि बेस बरोबर पण रिॲक्ट होतात. मग बेस बरोबर जेव्हा रिॲक्ट होते तेव्हा सोडियम ॲल्युमिनियम ऑक्साईड जेव्हा सोडियम हायड्रोक्साईड बरोबर रिॲक्ट होतं तेव्हा सोडियम ॲल्युमिनेट फॉर्म होतं आणि झिंक ऑक्साईड जेव्हा सोडियम हायड्रोक्साईड बरोबर रिॲक्ट होतं तेव्हा काय तयार होतं, झिंकेट तयार झालेलं आपल्याला दिसतं आहे. या रिॲक्शन मात्र फार महत्त्वाच्या तुमच्या पुस्तकात दिलेल्या नाही आहेत, ते मी तुम्हाला फळ्यावर लिहून दिले, त्या लिहून काढायच्या आहेत. याच्याविषयी जर तुम्हाला काही शंका असेल तर मला तुम्ही नंतर विचारू शकता. थँक्यू.